मला मनात असं वाटतं की मी जास्त दिवस तुझ्या सोबत नाही देऊ शकणार. माझ्यावरचं तुझं प्रेम मी समजू शकते, पण माझ्यामुळे तुला आतापर्यंत निव्वळ त्रासच सहन करावा लागलाय. देव लग्न करून गेले म्हणून तुम्हाला हे घर ओकबोकं वाटतंय ना? पण उद्या रणवीर राजी शिर्के भडकल्यावर हे घर कायमचं ओकबोकं करून टाकतील याची कल्पना आहे तुम्हाला? तुम्ही प्रयत्न करून बघा, आम्हाला विश्वास वाटतो तुमचं हरवलेलं सुख तुम्हाला नक्की परत मिळेल. तुमच्या भावना, तुमच्या यातना तुमच्या डोळ्यात दिसतात आम्हाला सैना. तुला आज कोर्टात जायचंय तर तू जा, माझी काही हरकत नाहीये. पण आता यापुढे काहीही करताना तुझं आयुष्य, तुझं करिअर धोक्यात येणार नाही याची काळजी घे. आम्ही आज घरी थांबतो. चल हे घे, चल डबा घे लवकर. नाही ना जात, प्लीज. कंपल्सरी आहे, गो. चलो. तू कुठे चाललीस? कुठे म्हणजे? शॉपिंगला. मला वाटेत सोडा आणि तुम्ही पुढे जा. हा, शॉपिंगला? एवढ्या सकाळी सकाळी? आता ना इथेच सगळ्या प्रश्नांची उत्तर देत बसले ना तर दुपार व्हायची. चला ना, उशीर होतोय, निघा. अभिलाषा तू राजकुमार कुठे आहे? म्हणजे विक्रम कुठे आहे ग? विक्रम कामावर गेलाय. त्याचाच डबा करून दिला आणि मग जरा घरातली कामं करत होते, तेवढ्यात तू आलीस. राजकुमार जेवणाचा डबा घेऊन कामावर गेला हे ऐकायलाच कसं तरी वाटतं ना. साक्षी, हे अजून किती दिवस चालणार आहे? किती दिवस? जोपर्यंत स्ट्रायकर सापडत नाही तोपर्यंत. काय? राज, मी जेव्हा वकिलांशी बोलले तेव्हा ते मला म्हणाले की स्ट्रायकर किंवा त्यांच्या गँग मधला एखादा जरी माणूस सापडला ना तरी तुझी सुटका व्हायला मदत होईल. लवकरच मी पोलीस फोर्स जॉईन करणार आहे. मी स्वतः स्ट्रायकरला पकडण्याचा प्रयत्न करेन, पण प्लीज तोपर्यंत तू धीर सोडू नकोस. काकू, कसा वाटला आमचा संसार? नाही म्हणजे तसा काही अगदीच वाईट नाही, पण कुठे तो राजवाडा आणि कुठे ही वस्तीतली खोली. काकू, आमची खोली म्हणजे आमच्यासाठी राजवाडा आहे. आम्ही खूप नशीबवान आहोत की तुमची देऊ आता आमच्या आयुष्यात आली. पण हिच्याचमुळे तुमच्यावर ही वेळ आली. तू खरंच काहीच काळजी करू नकोस. एक ना एक दिवस राज नक्कीच तुझ्या बरोबर असेल. थँक्स श्रावणी. श्रावू, हे बघ तुझ्यासाठी काय काय आणलंय मी. बरं ते जाऊ दे, तुला एवढा का उशीर झाला? अगं येता येता देऊला भेटून आले ना. काकू, देवकडे गेली होतीस तू? हो. कसं आहेत विक्रम आणि देव? ते ज्या घरात राहतात ते काय घर आहे का? म्हणजे सोहमशी लग्न झालं असतं तर निदान चांगल्या घरात तरी राहायला गेली असती ना. हा विक्रम म्हणजे गरिबांचा राजकुमार आहे. अगं एकमेकांवर प्रेम असून पोट भरत नाही, त्यासाठी पैसा लागतो. तुलाही सांगते साक्षी, त्या राजचं खूळ डोक्यातनं काढून टाक. अगं देऊ आणि विक्रमच्या डोक्यावर निदान छप्पर तरी आहे, पण राजचं काय? तो जेलमधून सुटेल की नाही याचीही खात्री नाही. आणि समजा सुटलाच तर नोकरी, अतिरेकाला कोण नोकरी देणार? साक्षी, लग्नानंतर तुझ्या नशिबी फक्त प्रेम आणि उपासमारच असेल. म्हणून सांगते माझं ऐक, नंतर उपासमार होऊन मरण्यापेक्षा आत्ताच शहाणी हो. शाहू, चल तुझ्यासाठी काय काय आणलं ते दाखवते. चल ना. तू हो पुढे, मी आलेच. लवकर या. साक्षी, मॉमचं बोलणं फार मनावर नको घेऊस. सगळं व्यवस्थित होईल. मी आले.